नमस्कार आणि तुमच्या सगळ्यांचं गुड आफ्टरनून. खरं तर नेहमी मी सुप्रभात म्हणायची मला सवय, कारण आपण सकाळी भेटत असतो. तर गुड आफ्टरनून सगळ्यांना. आणि या क्षणाची सगळ्यात मोठी महाराष्ट्रात राजकीय भूकंप ज्याला म्हटलं जात आहे ती बातमी घेऊन आणि त्याच्या बातमी मागची आणखी एक महत्वाची बातमी घेऊन तुमच्यापर्यंत आता या क्षणाला मी पोहोचलोय. माझ्यासोबत राहुल सुद्धा आहे. आणि आत्ता नक्की राज्यात घडतंय काय, सुरतमधून सूत्र कशा पद्धतीने हालतात, म्हणजे मी टायटलच आजचं हे काढलं या सगळ्यामध्ये. कारण चंद्रकांत, तुम्ही आता सगळी जे काय चाललंय त्यामध्ये CR पाटील नाव एक नाव येते, जे मराठी नाव आहे, जे गुजरातचे MP आहेत आणि तिथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत. हे नाव समोर येत आहे. ह्या सगळ्याच्या बातमीमागची बातमी काय आणि यंदा सूत्र खरंच कुणी हलवलीत आणि नक्की कशा पद्धतीने आता राजकारण फंक्शन होत आहे. एकनाथ शिंदे बाहेर पडायचं म्हणतात, पण त्यांच्या मागे खरंच आता 35 आमदार आहेत का, आणि एवढे 35 आमदार जर असतील तर महाविकास आघाडी सरकार पडेल का, जर एकनाथ शिंदेंनी भविष्यात भाजपला पाठिंबा दिला तर राज्यपालही त्यांना बोलवतील का, या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आता आम्ही लाईव्ह आलो आहोत. तुमची जे कोणते प्रश्न असतील ते कमेंटमध्ये कळवा. पण सुरुवात करायची आधी मला एक या सगळ्यामध्ये सांगायचं आहे, राष्ट्रवादीचं शांत असणं, का राष्ट्रवादीतून कोणी अजून प्रतिक्रिया देत नाही ते मौन सुद्धा आता सूचक झालंय का. आणि ज्या पद्धतीने संजय राऊत म्हणालेत की CR पाटील या मागे आहेत आणि सगळी सूत्र तिथून आता हलतायत, म्हणजेच त्यामुळेच मी टायटलच आजच्या लाईव्हचं करता असं काढलेलं या सगळ्यामध्ये की कट गुजरातमध्ये शिजला, सूत्र दिल्लीतून हल्ली. त्याचं कारण असं आहे की सगळे नेते आता, म्हणजे शरद पवार दिल्लीत आहेत, बैठक बोलवली आहे, अमित शहा JP नड्डांच्या भेटीला आता गेलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुंबईतून थेट दिल्लीला फ्लाय आता करतात. सो ते सुद्धा दिल्लीत पोहोचले. त्यामुळे सूत्र दिल्लीतून हल्ली आणि त्यानंतर फडणवीसांनी चाल खेळली. असा आजचा आपला टायटल आहे, त्यावरतीच बोलायचं आहे. राहुल, सुरुवात आपण करूयात. आज सकाळ तुमची सगळ्यांची एक वेगळी झाली असेल, जशी तुम्हाला एक सकाळ आठवली असेल ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि राज्यामध्ये एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार का अशा चर्चा असताना तिकडे फडणवीस आणि अजित पवारांनी एक वेगळं सरकार स्थापन केलं होतं. आणि त्यानंतरची आजची सकाळ आहे जी खूप वेगळी आलेली आहे. कारण कालपर्यंत आपण सगळे विधान परिषदेचे निकाल बघत होतो, तिथे काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता. भाजपनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस की त्यांनी त्यांची चाल खेळून त्यांचे जे सगळे आमदार होते, सगळे उमेदवार होते ते निवडून आणले होते. आणि त्याच्या आधी जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली तेव्हापासूनच ही चर्चा होती की विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात भूकंप होणार का, हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे ते पडणार का, या सगळ्याच्या चर्चा सुरू होत्या. आणि रात्री नंतर आता पुन्हा एकदा घडामोडींना वेग आलेला आहे. कारण आज सकाळपासूनच आपण बघतोय की जे शिवसेनेचे महत्वाचे नेते आहेत एकनाथ शिंदे ते नॉट रिचेबल होते. सुरुवातीला म्हटलं गेलं की एकनाथ शिंदेसोबत 25 आमदार आहे, त्यानंतर हा आकडा वाढत गेला. आता म्हटलं जाते की 35 आमदार हे शिंदेच्या संपर्कात आहेत आणि ते आता महाविकास आघाडीपासून वेगळे झालेले आहेत का. सुरतमध्ये ह्या सगळ्यांचा तळ हललेला आहे. सुरतमधल्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये ह्या सगळ्या आमदारांना आणि एकनाथ शिंदेंना ठेवण्यात आलेले असं सुद्धा म्हटलं गेलं आणि त्या हॉटेलच्या बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुद्धा लावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सगळ्या या घडामोडींना वेग येतोय. कालची निवडणूक झाली, कालच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाला, पण जी राज्यसभेची निवडणूक झाली होती त्यामध्ये शिवसेनेला फटका बसला होता आणि शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. त्यामुळे आता शिवसेनेमधली खतखत समोर येते का, एकनाथ शिंदे नेमके का बाहेर पडले, ते आमदारांना घेऊन बाहेर का पडले, त्यांची नेमकी नाराजी काय. कारण काल सुद्धा त्यांची बॉडी लँग्वेज आहे ती काहीशी वेगळी दिसत होती, ते आदित्य ठाकरेंसोबत आले नाहीत. त्यामुळे नेमकं काय घडलं हे सुद्धा महत्वाचं आहे. ज्यावेळी मतदान सगळं पार पडत होतं, म्हणजे तुम्ही पाहिलं की गेले 3 दिवस सगळ्या पक्षांचे आमदार मुंबईत होते, वेगवेगळ्या हॉटेलला त्यांना सगळ्यात ठेवण्यात आलेलं होतं. आणि हे सगळं असून सुद्धा आमदारांना सांगितल्यानंतर सुद्धा, आमदारांना सोबत ठेवल्यानंतर सुद्धा आणि त्यांना प्रत्येक पक्षाने ब्रीफिंग केलं, हे झाल्यानंतर सुद्धा 133 मतांचं लीड घेत, म्हणजे भाजपकडे 5वा उमेदवार निवडून आणण्यासाठी संख्याबळच नव्हतं. भाजपने ही चाल खेळलेली होती, ते म्हणजे त्यांच्या पॉलिटिकल त्यांनी जे इक्वेशन्स फडणवीसांनी बांधले असतील त्यांच्या याच्यानुसार त्यानुसार, पण भाजपने स्वतःची संख्या नव्हती. 106 आमदार भाजपचे आणि आणखी अपक्ष त्यांचे जे काही रासप वगैरे असं सगळे धरून जर आपण कन्सिडर केलं तर जवळपास 113-114 आमदार भाजपकडे आहेत. पण त्यांना जास्त आमदारांची गरज होती. एवढं करून फडणवीसांनी 133 म्हणजे राज्यसभेला 123 आणले होते, वर आणखी 10 मतं फोडली आणि 133 त्यांनी आणले आणि प्रसाद लाडांना सुद्धा निवडून आणलं. पण हे सगळं सुरू असताना हा सगळा गेम कुठेतरी आधीच प्लॅन झालेला होता का असा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्यामुळेच मी म्हटलंय की ही सगळी कट जो काय आहे हा गुजरातमध्ये शिजला. मी मगाशी सुरुवातीला एक नाव घेतलं होतं, चंद्रकांत CR पाटील यांचं मी नाव घेतलेलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये. सो CR पाटील कोण आहेत? CR पाटील आहेत भाजपचे, हे मराठी माणूस आहे, गुजरातमध्ये खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. म्हणजे मला आठवतंय मागच्या गुजरातच्या निवडणुकीला ज्यावेळी अरविंद केजरीवाल प्रचाराला आले होते तिकडे, ते म्हणाले होते की भाजप का हा कोण आहे, एक मराठी इंसान आहे. ते असं म्हटलं होतं की भाजपला एवढ्या 6 कोटी गुजराती जनतेमध्ये एकही गुजराती प्रदेशाध्यक्ष देता आला नाही का असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यावेळी सगळ्यात पहिले आले, ज्यावेळी रुपाणींची खरं की काही फार क्लोज होते सगळ्याच्या अमित शहाच्या सुद्धा, जेव्हा रुपाणींची पकड कुठेतरी ढिली होती असं दिसू लागलं, त्यावेळी
तिथून एक नवीन चेहरा आला ज्याला प्रदेशाध्यक्ष केलं गेलं. आणि आता संजय राऊत म्हणाले, आणि मी सकाळपासून आपण सकाळने पण या संदर्भात बातमी चालवली की खरंच गुजरातमधून सूत्र हल्ली का. संजय राऊतांनी त्याच बातमीला आता काय म्हणू, त्या बातमीला त्यांनी दुजोरा दिला. ते असं म्हणाले CR पाटील यांनी असं केलं कारस्थाने, ते या आमदारांच्या संपर्कात होते आणि तुम्ही सुरतमध्ये ठेवलंय म्हणजे काय केलंय. ते म्हणतात तुम्ही गुजरातमध्ये ठेवलंय म्हणजे काय केलंय, कारण तुम्हाला माहिती तुम्ही महाराष्ट्रात हे करू शकत नाही, गुजरातमध्ये करू शकता कारण तिथे भाजपची सत्ता आहे आणि भाजपची सत्ता आहे. अर्थातच भाजपची सत्ता आहे आणि केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये मोठा होल्ड आहे भाजपचा आणि त्यामुळे सगळे हे जे आमदार आहेत ते रातोरात गेलेले आहेत. म्हणजे काल संध्याकाळपर्यंत हा निकाल लागत होता, रात्री निकाल आला आणि रात्रीतून सगळे आमदार गुजरातला जाऊन पोहोचले. सकाळपासून ते नॉट रिचेबल आहे. त्यामुळे हे सगळं प्री प्लॅन होतं असं म्हटलं गेलं. संजय राऊतांनी आणखी 2 फार महत्वाची वक्तव्य केली आणि ती अगदीच म्हणजे सकाळी आपण जी बातमी त्याला दुजोरा देणार होती. एक म्हणजे त्यांचं म्हणणं होतं ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही याच्या आधीच्या निवडणुकाचा फॉलो केला असतील, मध्य प्रदेशची निवडणूक असेल, तिकडे ऐनवेळी सिंधियांना फोडण्यात आलं होतं आणि भाजपला असं कळलं की एक मोठा गट आपल्या पाठीशी तिथे आला तर कदाचित सरकार पडू शकतं तिथे आता आहे ते सुद्धा. मध्य प्रदेशमध्ये हीच चाल झाली. यानंतर तुम्ही राजस्थानमध्ये एक्झॅक्टली राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंचं गणित हाती घेतलेलं होतं आणि सचिन पायलट गेहलोतांच्या सरकारमधून तिथे फोडायचं असं समोर आलं होतं. पण गेहलोतांनी आता राज्यसभेच्या वेळी सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर मुकुल वासनिक माझ्या मैत्रिणीनुसार तिथून आता ते पण गेले. पण गेहलोतांनी त्यांचा जो काही सगळा ऑरा होता तो त्यांनी मेंटेन ठेवला. पण मग महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारला हे अजून का जमत नाहीये हे सगळ्यात महत्वाचं आहे. राज्यसभेची निवडणूक जिथे खरंच म्हणजे भाजपकडे एक्स्ट्राची मतं नव्हती तसं पाहायला गेलं तर राज्यसभेला सुद्धा, पण भाजपने जादाची मतं कोटा ज्यांचा जो 42 होता त्यापेक्षा जास्त मतं त्यांच्या उमेदवाराला निवडून आणली. तिथे शिवसेनेचा लॉस झाला, शिवसेनेचे संजय पवार पडले. सेम हीच खेळ आता विधान परिषदेला झाली. इथे तर बिलकुलच नव्हता तरी पण त्यांनी 5वा उमेदवार दिला. आणि सगळ्यात महत्वाचं मी आजच आणखी एक याच्यावरचा विषय की काँग्रेसच्या आमदारांनी त्यांचा पक्षाचा जो आदेश होता तो पाळला नाही हे स्पष्ट दिसतं. कारण हंडोरे जे होते, हंडोरे काँग्रेसचे पहिले म्हणजे प्रेफरन्शियल वोट असलेले उमेदवार होते आणि भाई जगताप हे दुसरे होते. अर्थात भाई जगतापांनी पर्सनल लेवलला जी फिल्डिंग लावली ती त्यांच्या कामी आली. पण पक्षाने त्यांच्यासाठी काय केला हा प्रश्न उपस्थित होतो. मला पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या प्रकरणाकडे राहुल आपल्याला घेऊन जाईल, कारण आता विश्वजित कदम मंत्रालयात पोहोचलेत अजित पवारांना भेटायला. राष्ट्रवादीने अजून सकाळपासून या कोणावरती प्रतिक्रिया दिलेली नाहीये. या क्षणाला काय घडतंय तुमच्या काही कमेंट सुद्धा घ्यायच्यात. राहुल तुम्हाला आणखी महत्वाची माहिती दे. निश्चित जसं तू म्हणालास की एकनाथ शिंदे यांचं पुढे काय झालं, कारण एकनाथ शिंदे कालपर्यंत ते शिवसेनेत होते. आपण बघतो की शिवसेनेचे ते कट्टर नेते आहेत. ठाण्यामध्ये त्यांचा मोठा होल्ड आहे आणि त्यांना मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे. मग तो मुंबईत असेल तर ठाण्यात असेल, महानगरपालिकेत मोठे नगरसेवक ताकद किती. त्यामुळे शिवसेने आणि मितभाषी सुद्धा आहेत. म्हणजे ते काय भूमिका घेतील हे सगळ्यांना कळत नव्हतं. काल रात्री एकंदर या सगळ्या घडामोडी घडल्यात आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत हा सगळा प्रश्न विचारला जातोय. त्याच्यावरच जसं मगाशी ओमकार म्हणाला की राऊत म्हणत होते आणि राऊतांची पत्रकार परिषद झाली त्याच्यात सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की आम्ही महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थान सारखं जे फोडाफोडीचं राजकारण आहे ते होऊ देणार नाही. परंतु आपण जर रियालिटीमध्ये बघितलं तर चित्र तसंच दिसतं आहे. कारण जे 25 आमदार म्हटलं जाते किंवा आता तर 35चा आकडा आहे, हे 35 आकडा आहे, हा मोठा आकडा आहे. आणि जर ते सगळे भाजपसोबत गेले आणि काही अपक्ष आमदार भाजपसोबत आले तर महाराष्ट्रात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. साधं गणित आहे. 288 आमदार ठीक आहे, 145 ही जर मॅजिक फिगर धरली तर 169 168 पर्यंत आता महाविकास आघाडीकडे स्वतःचा आहे. शिवसेनेचा एक आमदार आता त्यांचा नुकताच मृत्यू झाला. म्हणजे पण यातून जर 35 आमदार फुटणार असतील प्लस उद्या अपक्ष जर यांच्यासोबत जाणार असतील ते सरकार पडणार हे मात्र खरं आहे. कारण 145 मॅजिक फिगर सरकारकडे राहणार नाही. मला ना आता इंटरेस्टिंग म्हणजे एक मंगेश चिवटे म्हणून यांचे समर्थक आहेत, एकनाथ शिंदेचे समर्थक आहेत, त्यांनी एक आता पोस्ट टाकली. ती पोस्ट अशी आहे की स्वाभिमान आणि कर्तृत्व असणारी माणसं कुणालाही शरण जात नाहीत. मी पुन्हा सांगतो, यानंतर मला तुमच्या कमेंट्सही घ्यायच्यात. ते म्हटलेत की स्वाभिमान आणि कर्तृत्व असणारी माणसं कुणालाही शरण जात नाहीत, ते स्वतःचे मार्ग तयार करतात. याचा अर्थ खरंच एकनाथ शिंदे आता स्वतःचा मार्ग तयार करणार आहेत का, आणि तो जर करणार असतील तर तो मार्ग भाजपच्या रस्त्याला जाऊन पुढे कुठे मिळतो काय पाहणं महत्त्वाचं. फडणवीस दिल्लीला पोहोचलेत. आणि आणखी एक महत्वाची कमेंट, नारायण राणे भारी बोललेत. नारायण राणेंचं तुम्ही आता ट्विटर हँडल चेक केलं तर तुम्हाला लगेच त्यांचा ट्विट पण मिळून जाईल. ते म्हटलेत शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी निर्णय घेतला, नाही तर दुसरा आनंदी झाला असता. फार सूचक आहे. याच्यावरच मला पुढे घेऊन जायचं तुला. चित्रा वाघ ज्या भाजपच्या नेत्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा 2 तासापूर्वी एक ट्विट केलं होतं आणि त्यांनी अगदी
म्हणजे आपण म्हणा 2च ओळीमधलं ट्विट आहे. त्यांनी असं लिहिलं होतं, धर्मवीर आणि जय महाराष्ट्र. बरोबर. हे खूप सूचक ट्विट आहे की त्यांना काय सुचवायचंय नेमकं. म्हणजे खरंच ही, आणि 2 तासापूर्वीचं आहे खरं तर यानंतरच्या घडामोडीत, त्यामुळे खरंच भाजपचा प्लॅन ठरला होता का? खरंच एकनाथ शिंदेना फोडून, जे शिवसेनेचे आमदार आहेत, शिवसेना फोडून भाजपसोबत ती आणायची का? हा सगळा प्लॅन ठरत होता का? फडणवीसांच्यात काही खेळी आहे का? कारण आपण जर राज्यसभेला बघितलं तर खरं तर फडणवीस कोरोना झाला होता, त्यामुळे ते घराच्या बाहेर पडत नव्हते, 3-4 दिवस बाहेर नाही पडले. पण त्यानंतर त्यांनी सगळी गेम फिरवली आणि जे भाजपची जागा निवडून येणार नव्हती ती निवडून आली. आणि तेव्हाच भाजपचे सगळे नेते दावा करत होते की विधान परिषदेवर सुद्धा आम्ही आमचे सगळे उमेदवार निवडून आणू. तेव्हा राऊतांचा जो ओव्हर कॉन्फिडन्स होता, आपण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणू शकतो त्याला, तो समोर आला होता की ते म्हटले होते की आमचाच उमेदवार विजयी होणार. पण त्यानंतर मग ताक सुद्धा फुंकून पिलं जातं, तसं सगळी भूमिका बघायला मिळाली. मग हॉटेल चेंज केलं, सगळी जुळवाजुळव झाली. आणि त्यानंतर सुद्धा असं वाटत होतं की महाविकास आघाडीचे सगळे निवडून येतील, पण तसं काही झालं नाही. आणि पुन्हा एकदा काल फडणवीसांची खेळी ही कामी आलेली आहे आणि भाजपचे सगळे उमेदवार निवडून आले. तर आता एक दुसरं जे राजकीय नाट्य महाराष्ट्रात घडते ते म्हणजे आता हे सरकार पडेल की तुमच्या काही कमेंट्स येतात त्या घेतो, पण त्याआधी आणखी एक गौप्यस्फोट असं म्हणेन. आणि या सगळ्याचं एक स्पेक्युलेशन, मला राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल आता फार प्रश्नचिन्ह उपस्थित होते. तुम्हाला सांगतो, सकाळपासून राष्ट्रवादीच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली नाहीत. आणि माझं असं म्हणणं आहे की या राजकीय नाट्यावरती मौन बाळगणं हे राष्ट्रवादीने आणखी सूचक केलंय का, असं मला असं वाटतंय. पण यातून राष्ट्रवादीचा फायदा काय आपण ते बघू. काही आता तुमच्या काही कमेंट्स पडल्यात त्या पण घेऊ. नितीन वाजेकर जॉईन झाले. नितीन, तुम्ही कुठून जॉईन झाले मला सांगाल? एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय झाला आणि ठाकरे सरकार योग्य नव्हतं सीएम साठी, असं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे. त्यानंतर आता सोमनाथ थोरात जॉईन झालेले आहेत. ते म्हणतात एकनाथ मुख्यमंत्री पद घेऊनच माघारी या, असं ते म्हणतात. पण मुख्यमंत्री पदासाठी ते मी म्हटलं जसं ते भाजपच्या रस्त्यावरती जाणार असतील त्यांचा मार्ग तरच त्यांना मिळू शकतं. आणि जिथे ऑलरेडी फडणवीस उभे आहेत, जिथे प्रमुख दावेदार आहेत त्यांचे. बरोबर आहे. पण आता या सगळ्यामध्ये आपण थोडंसं पुढे जात, कारण आता शक्यता खूप वर्तवल्या जातात, काय होईल माहित नाही. कारण थोड्या वेळात एकनाथ शिंदे स्वतः प्रेस घेणार आहेत आणि त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. आता त्या प्रेसमध्ये ते नेमकं काय म्हणतात हे सुद्धा महत्वाचं आहे. परंतु त्याआधी आमचा प्रतिनिधी त्यांनी कायदेतज्ञ उल्हास बापट यांच्याशी संपर्क केला आणि या सगळ्या घडामोडी कायदा काय सांगतो याच्यावर खरंच असं होऊ शकतं का, यामध्ये महत्वाचं. तर उल्हास बापट जे कायदा तज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 3 पक्षाचं हे जे सरकार आहे ते जर अल्पमतात गेलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव सुद्धा विधानसभेमध्ये दाखल केला जाऊ शकतो. आणि त्यांना जर त्यांचं ते बहुमत जे आहे ते सिद्ध करता आलं नाही तर त्यांना हे सरकार पडू शकतं आणि उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा दावेदार करू शकतो किंवा सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देऊ शकतो. जर आता मग देवेंद्र फडणवीस यांनी ते आमंत्रण स्वीकारून जर बहुमत सिद्ध करू शकले तर मग नवीन सरकार स्थापन होऊ शकतं. अन्यथा पुन्हा एकदा सरकार बरखास्त होऊन निवडणुकांना सामोरं जावं लागू शकतं. मध्यवर्ती निवडणुकांची चर्चा अनेकदा झालेली आहे. जेव्हापासून शिवसेना ही महाविकास आघाडीत गेलेली आहे, एकत्र गेलेली आहेत, तेव्हापासून मध्यवर्ती निवडणुका लागतील का अशी शक्यता वर्तवली जात होती. देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडतील असं सुद्धा म्हटलं जात होतं. परंतु देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणत होते की आम्ही काही सरकार पाडणार नाही, हे सरकार 3 पायांचं सरकार आहे, ते एकमेकांमध्ये पाय अडकून स्वतःच पडतील. आणखी एक रवी राणा असं म्हटले होते, म्हणजे आता किती रवी राणांना सिरियसली घ्यायचा ज्याचा विषय. पण मी सांगतो, रवी राणा काल असं म्हटले होते की 2 महिन्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील, याचा अर्थ सरकार पडेल असं म्हटलं होतं. बघू त्यांचं भाकीत खरं होतं का. एक महत्वाची कमेंट आली आता, सुमेध खंगन जॉईन झाले. ते म्हणतात राष्ट्रवादीची खेळी असणार का? सुमेध, तुमच्या मुद्द्याकडे येतो. मला एक मगाशी मी असं म्हटलं की त्यांचं शांत राहणं मला फार सूचक वाटतंय. एक गंमत सांगतो, ज्या तुम्ही फोन टॅपिंग प्रकरणाबद्दल कुणी ऐकलं असेल ना, तर मला ते आवर्जून त्याचा आता उल्लेख करायचा आहे. झालं असं की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होतं महाराष्ट्रात, काही दिवसासाठी राष्ट्रपती राजवट होती आणि भगतसिंग कोश्यारी कोणाला आमंत्रण देणार असं सगळं चाललेलं होतं. मोठ्या घडामोडी घडत होत्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित पुलत सरकारनंतर पहिल्यांदाच असं काहीतरी सरकार जन्माला येण्याची एक नांदी, त्याचं एक प्री बफरिंग पिरियड ज्याला आपण म्हणतो, ते सगळं होत होतं. त्यावेळी 2 गोष्टी घडल्या. एक म्हणजे फडणवीसांचं सरकार जाणार का असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याच्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला, अर्थात तो टिकला नाही. पण रश्मी शुक्ला या IPS अधिकाऱ्याचं नाव समोर आलं, ज्यांच्यावरती आता फोन टॅपिंगच्या त्यांच्या विरोधात केसेस दाखल आहेत आणि फोन टॅपिंग प्रकरणात त्यांची चौकशी चालू आहे. नाना पटोले असतील, महाविकास आघाडीचे आणखी मंत्री असतील किंवा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी असं म्हटलेलं होतं की ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार स्थापन होत होतं, घडामोडी चाललेल्या होत्या, त्यावेळी फडणवीसांकडे असलेल्या गृह मंत्रालयातूनच फोन टॅपिंग झालं. बाकीच्या पक्षांचे आमदार, त्यांचे मंत्री काय बोलतायत ह्याचे सगळ्याचे फोन टेप झालेले होते आणि या टॅपिंगनुसारच फडणवीसांनी ती खेळी केली आणि फडणवीसांनी, आणि हे अर्थात अवैधरित्या आलं. आता गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे,
वळसे पाटील गृहमंत्रालय सगळं बघतायत याचं, म्हणजे अनिल देशमुख होते त्यानंतर आता वळसे पाटील आलेत. जर महाराष्ट्रात राज्यपाल नाही, राज्यसभेची निवडणूक झाली त्यावेळी महाविकास आघाडीला माघार घ्यावी लागली. त्यानंतर सुद्धा विधान परिषदेची निवडणूक ज्यावेळी येणार असं समोर दिसत होतं, 15 दिवसातच पुढे येणार. मला असा फार विश्वास आहे की अवैधरित्या हे फोन ट्रॅपिंग एरवी सुद्धा होतं, हे सगळ्या ठिकाणी होतं आणि त्या पक्षांची किंवा त्या सरकारांचे खेळे असतात. ह्या इलिगल जरी असलं, अनधिकृत असलं तरी सुद्धा हे होत असतं. लक्ष ठेवलं जात असतं कुठे काय चाललंय, कोण काय चाल खेळतं याच्याकडे. आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा हे झालं असेल किंवा नसेल झालं, पण माझं स्पष्ट मत आहे, जर हे झालं असेल तर राष्ट्रवादी शांत का, आपलं इंटेलिजन्स करतंय काय असं मला असं वाटतं. तुला माहिती हा का, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी पण आहे, जेव्हा राज्यसभेची निवडणुकीचे निकाल आले होते, शरद पवार पुण्यात होते आणि त्या सकाळी ते कार्यक्रमाला जायच्या आधी त्यांनी एक रिएक्शन दिली होती. ती रिएक्शन खूप महत्वाची होती. त्यावेळेस शरद पवार असे म्हणाले होते की फडणवीसांना जी माणसं आपलीशी करायची जी त्यांची कला आहे, खुबी आहे, ती खूप चांगली आहे, त्याचं कौतुक केलं होतं. आता ती त्यांचं असं म्हणणं होतं की कुठल्या मार्गाने त्यांनी माणसं जवळ केली हा भाग वेगळा आहे, परंतु माणसं जवळ करण्याची, कम्युनिकेशन ठेवण्याची जी कला आहे ती शिकण्यासारखी. हा एक प्रकारे उद्धव ठाकरेंना सुद्धा इशारा होता या अर्थाने, कारण खूप वेळा तक्रारी झाल्या आहेत की उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नाहीत, स्वपक्षीय नेत्यांना भेटत नाहीत, कॉलिंग कल्चर बद्दल फार बोललं जातं, ते मंत्रालयात येत नाहीत, ते कुठल्या मंत्र्यांकडनं माहिती घेत नाहीत, ते जनतेमध्ये जात नाहीत. त्यामुळे मग उद्धव ठाकरे नुसते ऑफिसमध्ये बसून किंवा घरी बसूनच कामकाज करतात, ते जनतेमध्ये जात नाहीत. जे अपक्ष आमदार फुटले होते राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांच्याशी संपर्क झाला नाही का, असे सगळे प्रश्न विचारले गेले होते. आणि ही जी चूक झाली राज्यसभेला ती विधान परिषदेला होऊ नये याच्यासाठी सुद्धा खबरदारी घ्यावी असं सुद्धा एक आवाहन करण्यात आलं होतं, पण ती खबरदारी घेतलेली दिसत नाहीये. उलट ती खबरदारी घेतली नाहीच, त्याच्याऐवजी शिवसेनेचेच जवळपास 10 आमदार आहेत ते फुटल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे खूप महत्वाचं असणार आहे. कमेंट्स आपण घेऊयात. आता कुंदन धुरी जॉईन झाले आहेत, ते म्हणतात कुंदन धुरी, त्यानंतर अजून कोण आहेत, सटाळे आहेत, त्यानंतर आणखी प्रवीण माने जॉईन झालेले आहेत, आणखी सुमेध खंगण झालेले आहेत. सुमेध, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आता दिलं. त्यानंतर रवींद्र यशवंतराव आता झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माध्यमांसमोर बोलणारा प्रतिनिधी हा वाचाऐवजी विद्वान माणसाकडे द्यायचा होता, ते शिवसेनेच्या गोटातून त्यांनी हे सगळं म्हटलेलं दिसतंय. प्रवीण थोरात पण आता जॉईन झालेत. आणखी कमेंट येतात, रवींद्र करियर जॉईन झालेले आहेत, ते असं म्हणतात की निवडणूक करून घ्या असं. एनिवे, सो टॉन्ट झालेत बरेच, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये कोणतरी विद्वान माणूस बोलायला पाहिजे, की आणखी कोणता पक्ष असेल यामध्ये सुद्धा कोणतरी महत्वाचं पाहिजे. मला एक असं वाटतं की आत्ताची परिस्थिती राष्ट्रवादीच्या फेवरमध्ये, आणि ती कशी मी तुम्हाला सांगतो. राज्यसभा निवडणूक झाली त्यावेळी उमेदवार हरला शिवसेनेचा, संजय पवार हरले. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल होते, ते तर गेले निवडून, त्यांना मतं मिळायची होती, इंटरेस्टिंग गोष्ट होती की त्यांना पण अतिरिक्त मतं मिळाली. त्यांना पण त्यावेळी अतिरिक्त मतं मिळाली, कोटा ठरवलं होतं त्याच्यापेक्षा जास्त मतं मिळाली, तेव्हा सुद्धा चर्चा झाली. एक्झॅक्टली. विधान परिषदेचं आता सगळ्यात हेच झालं, एकनाथ खडसेंचं पहा किंवा शिवसेनेला त्यांची मतं मिळालीच, पण शिवसेनेची अतिरिक्त मतं जी काँग्रेसला मिळणं अपेक्षित होतं तिथं काही मिळाल्याचं दिसलेलं नाही. उलट काँग्रेसची स्वतःचीच मतं फुटली या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यांचा स्वतःचाच उमेदवार पडला. पण राष्ट्रवादीचे दोन्ही परत एक्सेसिव्ह मतं घेऊन परत पुढे गेले. म्हणजे यांना 3 मतं माझ्या माहितीनुसार, एकनाथ खडसेंना 3 मतं जादाची मिळाली तसं ओव्हरऑल दिसतंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फेवरमध्ये गोष्टी चालल्यात हे बरोबर आहे, पण मग जर इंटेलिजन्सला, म्हणजे जो इंटेलिजन्स राष्ट्रवादीच्या अखत्यारीत आहे त्या इंटेलिजन्सकडे जर इतकं मोठं काहीतरी षडयंत्र घडणार आहे याची खबरच नसेल, असं मला तरी वाटत नाही की असं काही झालं होऊ शकतं. बरोबर. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी म्हणजे गेल्या काही काळामध्ये जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली किंवा त्या आधी सुद्धा एक चर्चा झाली होती की 2024 नंतर मुख्यमंत्री कोणाचा असतील, कारण हे जे महाविकास आघाडीचं सरकार ठरलं तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री हा 5 वर्ष असेल अशी सगळे म्हणत होते. शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा असं राऊत ठासून सांगत होते. 25 वर्ष. पण सगळ्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे अनेक राष्ट्रवादीचे नेते आहेत ते अशी प्रतिक्रिया देत होते की 2024 नंतर बघू कोणी मुख्यमंत्री असेल. अनेक नेत्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की राष्ट्रवादीचाच पुढचा मुख्यमंत्री असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मनात नेमकं काय चाललंय, राष्ट्रवादीच्या गोट्यात काय चाललंय, कारण इथे जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी सगळ्या ह्याच्यात सेफ राहती आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना काही फरक पडत नाहीये. राष्ट्रवादीचे सगळे जे उमेदवार उभे केले जातात, मग राज्यसभा असो विधान परिषद असो, ते निवडून येत आहेत. जो फटका बसतोय तो एक तर शिवसेनेला बसतोय किंवा मग काँग्रेसला बसतोय. त्यामुळे ह्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाहीये का असं सुद्धा आता महत्वाची विश्वजित कदम मंत्रालयात चाललेत आता अजित पवारांना भेटायला. आताची रिसेंट ही अपडेट आहे, अजित पवार तिथेच त्यांना भेटतील असं ओव्हरऑल दिसतंय. कारण जस्ट एक बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यावरती आता बैठक पार पडली काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची, आणि त्या काँग्रेसच्या बैठकीत त्यांचे आमदार सुद्धा पुन्हा एकदा नीट ठेवण्याबद्दल आता सगळे प्रयत्न झालेत. आणि त्यांच्याकडून, कारण ऑलरेडी काँग्रेसमध्ये क्रॉस वोटिंग झालंय हे फार कन्फर्म आहे,
ते गुप्त मतदान असल्यामुळे एक्झॅक्टली ते कोणी केले याचे फक्त आता एक राजकीय आराखडे बांधले जातात. पण ती बैठक झाली, अजित पवारांच्या भेटीला चाललेत. जयंत पाटील सुद्धा थोड्या वेळात त्यांची फोनाफोनी होईल आणि संजय राऊतांनीच सांगितलं की माझा शरद पवारांना फोन झालाय. पण मग ते काय म्हटलेत हे संजय राऊतांनी अजून पण पहिल्यांदाच सांगितलेलं म्हणजे नाही. मला एक आश्चर्य वाटतं की संजय राऊत यंदा खूप वेगळ्या त्यांचा बॉडी लँग्वेज होती. कारण आपण जेव्हा नेहमी बघतो संजय राऊत हे वेगळ्या पद्धतीनं बोलत असतात, संजय राऊत खूप कॉन्फिडेंटली बोलत असतात. पण यावेळेस त्यांनी सकाळी जेव्हा ते आता माध्यमांसमोर आले त्यांनी स्पष्टपणे मान्य केलं की आमचे आमदार नाहीयेत, काही आमचे आमदार संपर्कात नाहीयेत. संपर्कात मला नाहीयेत. आठवतंय ज्या दिवशी पहाटेचं सरकार स्थापन झालं होतं ना, त्या दिवशी सकाळी 9:15 वाजता बरोबर संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि संजय राऊतांनी असं म्हटलं होतं की ठीक आहे हे सगळं झालंय, पण माझं पवार साहेबांची बोलणं होणार आहे. ते म्हणाले माझं बोलणं झालंय आणि पवार साहेबांना यातली कोणतीही कल्पना नव्हती. म्हणजे अजित पवार तिकडे गेले ती पवार साहेबांना कल्पना नव्हती, हे त्यांचं वाक्य होतं. त्यामुळे त्यानंतर मला असं वाटतं की ती जी अनसर्टनिटी किंवा ती जी त्यांच्या स्वभावात नेहमी फार परखड बोलत असतात, फार थेट बोलतात, अगदी कट्टर शिवसैनिकांची स्टाईल आहे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये, पण ते कुठेतरी एक अपडाऊन होतंय का त्यांनी ना खरं तर सगळ्या मगाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे शिवसेनेचे आमदार फुटून गेलेले आहेत किंवा एकनाथ शिंदे फुटून गेलेत त्यांना एक सूचक इशारा सुद्धा दिला. त्यांची 2 वाक्य खूप महत्वाची आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की शिवसेनेत आईचं दूध विकणारी औलाद पैदा होणार नाही आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद शिवसेनेमध्ये निर्माण होणार नाही. शिवसेना ही निष्ठावानांची सेना आहे असं राऊत म्हणतात. आता हा सगळा इशारा नेमका कोणाला होता, अर्थात त्याचा काही अंदाज लावायला काही अवघड नाहीये. तो होता जे आमदार आत्ता शिवसेनेच्या संपर्कात नाहीयेत, जे एकनाथ शिंदेसोबत आहेत. आणि हा एकनाथ शिंदेना सुद्धा एक इशारा होता. त्यामुळे आता एकनाथ शिंदे जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतील त्यावेळेस नेमकं काय होतंय, ते त्यांची नेमकी भूमिका काय म्हणतात, खरंच ते शिवसेनेवर नाराज आहेत म्हणून गेलेत का ते आता देवेंद्र फडणवीस भाजप यांच्या सोबत नवीन सरकार स्थापन करतात, हे सगळं आपल्याला पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आता तू काय सांगशील? जाता आता मला असं म्हणायचं की परतीचे दौर कापलेत की नाही हे पाहणं आता महत्वाचं आहे. एकनाथ शिंदेला बोलू द्या, त्यात आपण पुन्हा एकदा राजकीय अनालिसिस म्हणजे आपण नेहमी बिटवीन द लाईन्स करत असतो त्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटू की एक्झॅक्टली एकनाथ शिंदेचं स्टँड काय. कारण त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदे गेल्या 3 दिवसापासून काहीच बोललेले नाहीत माध्यमांसमोर. म्हणजे विधान परिषदेची निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे, मतदान पार पडतंय, त्यानंतर मतदान झालं, मग शिवसेनेच्या 2 सचिन अहिर होते आणि त्यानंतर पाडवी होते आमच्या, हे निवडून आले. पण एकनाथ शिंदे कुठेच नव्हते, रातोरात ते गायब झाले. आणि गायब कुठे झाले? आणि सुरतमध्ये. या सगळ्यामध्ये भाजपच्या नेत्यांची बॉडी लँग्वेज किंवा स्टेटमेंट्स खूप बघण्यासारखी आहेत. कारण जेव्हा तू मगाशी म्हटलास की भाजपकडे तेवढं मताधिक्य नसताना सुद्धा ते इतक्या कॉन्फिडेंटली सांगत होते की सगळे आमचे उमेदवार, त्यांनी 3 राज्यसभेवरती माणसं पाठवली. याचा अर्थ काहीतरी मागे शिजत होतं, जे राज्यसभेपासून शिजत होतं, ते राज्यसभेपासून शिजत असणार. कारण जेव्हा आपण बघितलं तर राज्यसभेला सुद्धा शिवसेनेचा जो उमेदवार आहे त्याला पहिल्या पसंतीची मतं सगळी मिळाली, पण दुसऱ्या ज्या फेरी होती, दुसऱ्या पसंतीची मतं होती, त्याच्यात सगळी गेम झाली. आणि दुसऱ्या पसंतीची मतं न मिळाल्यामुळे हा सगळा जो त्यांचा पराभव आहे त्यांचा सामना करावा लागला. अर्थात हा जसं म्हणला की थोड्या वेळात आता एकनाथ शिंदे समोर येतील, ते काय म्हणतात, ते काय बोलतायत, त्यांची काय भूमिका होतीये ते बघणं. थोडक्यात सध्या राष्ट्रवादी प्लस मध्ये आहे. काँग्रेस सगळ्या कुठेच नाही, काँग्रेस सगळ्या कुठेच दिसत नाही. पण काँग्रेसच्या भेटीगाठी सुरू झाल्यात. शिवसेनेची अनिश्चितता कायम आहे. संजय राऊत कॅमेऱ्यासमोर आल्याला ती दिसत होती. आणखी शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांना माध्यमांशी बोलू नका असं वायदे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत मातोश्रीवरती म्हणजे वर्षावरती बैठक पार पडते, जोपर्यंत वर्षावरती हे सगळं तिथून काही फरमान निघत नाही, जी शिवसेनेची टिपिकल पद्धती त्यांची कार्यपद्धती आहे तशी. सो जशी त्यांची कार्यपद्धती, जोपर्यंत तिथून काही फरमान निघत नाही तोपर्यंत काही होणार नाही. पण संजय राऊत जाता एक बोलले होते की आमचं एकनाथ शिंदेसोबत बोलणं झालंय, आम्ही त्यांच्याशी बोलणं करतोय. त्यामुळे आता काय होतंय हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. आताच्या लाईव्ह मध्ये इथेच थांबूयात. आणखी तुमच्या काय कमेंट्स असतील येऊ द्या, त्या सुद्धा घेण्याचा आपण प्रयत्न करू येणार काळात. आणि लाईव्ह शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.